आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव इयत्ता 11वीच्या मराठी विषयाच्या तासिकेला आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या तासिकेला आपण नाटक साहित्य प्रकार परिचय या विभागातील प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये, व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये आणि नाट्यप्रयोग, सांघिक कलाविष्कार या घटकांची माहिती पाहणार आहोत। तर आपण पाहिलं की संगीत नाटकाचा जो काही कालखंड आहे, या कालखंडामध्ये झपाट्याने जो काही बदल होत चाललेला होता की या जागतिकीकरणामध्ये काळ झपाट्याने बदलत गेला। प्रसार माध्यमांचा प्रसार वाढला, त्याचा परिणाम म्हणून लोकांकडे फुरसतीचा वेळ कमी झाला, मोकळा वेळ कमी झाला आणि करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले। शिवाय आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले, त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडणारे झाले। या आणि अशा अनेक कारणामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली। प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो। प्रायोगिक नाटके ही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात। मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते। नाट्यवाङ्मयामध्ये 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते। या प्रायोगिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पहा की नाटकाची विशिष्ट अशी जी चौकट होती, ही चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो। ही परंपरागत संगीत नाटकाची जी काही चौकट होती किंवा लेखकाने लिहिलेलं जे काही नाटक असेल, या नाटकाचा मूळ आशय कायम ठेवत त्या चौकटीच्या थोडस आत बाहेर राहत हे जे काही प्रयोग आहे, हे प्रयोग प्रायोगिक नाटकाचे केले जातात। आकृतिबंधामध्ये नाविन्य असते। जो काही नाटकाचा आकृतिबंध असतो, जसा काळ बदलतो, या बदललेल्या काळानुसार आवश्यक त्या ठिकाणी नाविन्य आणण्याचा जो काही प्रयत्न आहे, तो प्रयत्न प्रायोगिक नाटक करत असते। तिसरं जे काही वैशिष्ट्य आहे की आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य घेतले जाते। जो काही लेखक असतो, लेखकाने मांडलेला जो काही आशय आहे, तो आशय अगदी तंतोतंतपणे तसाच पोहोचवला पाहिजे। याला मात्र प्रायोगिक नाटकामध्ये तिलांजली दिली जाते आणि या आशयाच्या बाबतीमध्ये जे काही अभिव्यक्ती आहे, ही मांडणी जी आहे, ही मांडणी बदलत्या काळानुसार करण्याचं स्वातंत्र्य दिग्दर्शक देतो आणि त्यानुसार संवाद जे आहे, तो संवाद जो काही अभिनेता असेल, तो अभिनेता फेकत असतो। चौथं वैशिष्ट्य आहे प्रायोगिक नाटकाचं स्थळ, काळ, रचना, नेपथ्य तसेच अभिनय तंत्र यामध्ये जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो। एकंदरीत नाटकाचं रंगमंचावरचं जे काही सादरीकरण आहे, जो काही रंगमंचावरचा प्रयोग आहे, या प्रयोगामध्ये काळानुसार आवश्यकतेनुसार जे काही बदल आहेत, हे बदल जाणीवपूर्वक घडवलेले असतात। पाचवं जे काही वैशिष्ट्य आहे की नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच
नाट्य प्रयोग नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. सहावं जे काही वैशिष्ट्य आहे पुढचं पहा की प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळतो. जे काही पारंपरिक नाटक आहे त्यामध्ये प्रतीक वापरली जातात. जे प्रतीक आपण पाहिली की प्रतिमा एका शब्दाचा दडलेला अर्थ सांगते, प्रतीक मात्र बरेच काही अर्थ सांगत असतात आणि मग अशा शब्दांची रचना असते की त्या शब्दामधून बराच मोठा जो काही संदेश आहे तो संदेश प्रेक्षकापर्यंत, रसिकापर्यंत कसा पोहोचवता येईल आणि यामधून अगदी सूचकता जी असते की योग्य त्या अर्थाकडे या संवादाच्या आणि घटनाप्रसंगाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नेलं जातं आणि ही सूचकता प्रायोगिक नाटकामध्ये खुबीने वापरलेली आपल्याला दिसून येते. याबरोबरच पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे की प्रायोगिक नाटकामध्ये भाषिक प्रयोग केले जातात. आता भाषिक प्रयोग जे केले जातात त्याच्यामध्ये मात्र घटना असेल ही घटना सहज आणि नैसर्गिक राखण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केला जातो. मात्र भाषिक प्रयोग केले जातात. नाटक जे असेल ते नाटक वेगवेगळ्या भाषेमध्ये असेल किंवा आहेत त्याच ज्या बोलीभाषा असतात त्या बोलीभाषांचा जो काही वापर आहे तो वापर संवादामध्ये योग्य त्या ठिकाणी जिथं जिथं करता येईल तिथं तिथं तो करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याबरोबरच आठवं जे काही आपलं वैशिष्ट्य आहे की संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते. संवादाची जी भाषा आहे ती स्थानिक जी भाषा असते, बोली जी भाषा आहे या बोली भाषेसारखीच ठेवण्याकडं जास्तीत जास्त प्रायोगिक नाटकाचा कल असतो. पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे पहा की प्रायोगिक जे नाटक आहे या नाटकामध्ये आशयानुरूप येणारे जे काही प्रसंग आहेत या प्रसंगावर भर दिलेला असतो. आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे की प्रायोगिक नाटकामध्ये आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. ते आपल्याला जे वाटतं ना ते आपण आपल्या पद्धतीनं मांडायचं असं धाडस प्रायोगिक नाटक करतं आणि तीच त्याची वैशिष्ट्य ठरलेली आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये रिंगण नाट्य लेखक व दिग्दर्शक जे अतुल पेठे आहेत किंवा राजू इनामदार आहेत हे प्रायोगिक नाटकाचं अलीकडच्या काळातील ठळक असं उदाहरण आपल्याला देता येईल. यानंतर व्यावसायिक नाटक जे आहे या व्यावसायिक नाटकाकडे आपण येणार आहोत. 19व्या शतकामध्ये मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी आहे. 19व्या शतकामध्ये जी मराठी रंगभूमी आहे ही मराठी रंगभूमी लोकांच्या आश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषामध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. काही मोजक्याच भाषेमध्ये ही व्यावसायिक रंगभूमी जी आहे ती आपल्याला आढळून येते. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा लाभलेली आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्य प्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झालेली आहे. या व्यावसायिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये आपण थोडक्यामध्ये पाहूया. व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. सामाजिक समस्या प्रधान अशी नाटकं असतात की या नाटकांना व्यवसाय करायचा आहे. या व्यावसायिक नाटकामध्ये मात्र सामाजिक जे प्रश्न आहेत या सामाजिक प्रश्न चव्हाट्यावर आणले जातात. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोधपर
व मनोरंजनपर असते. ज्याला व्यवसाय करायचा चांगला रंगमंचावर, नाट्यगृहामध्ये, आणि मग त्याचा जो काही कल आहे तो कल मात्र लोकांचं उद्बोधन करणं, लोकांना उपदेश करणं, आणि उपदेश लोकांना सहजासहजी आवडत नाही म्हणून तो हसत हसत उपदेश करणं. म्हणजे बोध आणि मनोरंजन हे घेऊन हे जे काही नाटक आहे हे व्यावसायिक नाटक रंगमंचावर सादर होत असते. तिसरं जी काही वैशिष्ट्य आहे ती गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. गंभीर विषयावरचं जरी नाटक असेल तर ते पाहताना सुद्धा प्रेक्षकाच्या मनावर जो काही ताण आहे तो ताण येऊ नये, तो ताण कमी व्हावा याची काळजी घेत असते. आणि म्हणून मधून मनोरंजन जे आहे ते मनोरंजन देखील त्या प्रसंगामधून घडत असते. चौथं जे काही वैशिष्ट्य आहे की नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक नातं निर्माण होतं. व्यावसायिक जी काही नाटकं आहेत या नाटकांचा जो काही भर आहे तो भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयावर असतो. त्याबरोबरच पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे की प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. प्रेक्षकांची आवड कशामध्ये आहे, ट्रेंड बदलतो आहे, पिढी बदलते आहे, काळ झपाट्याने बदलतो आहे, मग येणारा जो काही प्रेक्षक वर्ग आहे की या प्रेक्षकाची नेमकं आवड कशात आहे, या रसिकांना नेमकं रस कशात आहे, याचा जो काही शोध आहे तो शोध घेऊन व्यावसायिक जी काही नाटकं आहे या नाटकांची रचना केलेली असते. आणि साहजिकच त्यांचं स्वरूप त्यानुसार निर्माण होतं. हे करत असताना पुढचं वैशिष्ट्य जे काही आहे या नाटकाचं की विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. आणि व्यावसायिक नाटकाचं शेवटचं जे काही वैशिष्ट्य आहे की व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकांमय व प्रेरणाबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. अशा प्रकारचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला व्यावसायिक नाटकाचं दिसून येतं. आणि या स्वरूपामधूनच त्याला आपण आतापर्यंत पाहिली ही वैशिष्ट्ये देखील प्राप्त झालेली आहेत. उदाहरण म्हणूनच पाहायचं असेल तर ऑल द बेस्ट लेखक व दिग्दर्शक देवेंद्र पेन या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या हे नाटक यशस्वी ठरलेले आहे. आणि म्हणून व्यावसायिक रंगभूमी जी आहे या रंगभूमीच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत या व्यावसायिक रंगभूमीच्या आणि प्रायोगिक नाटकं जी आहेत या नाटकांची एकंदरीत जी काही पूर्वपीठिका आहे, जो काही इतिहास आहे त्याबद्दल देखील थोडक्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अगोदरच पाहिलं की विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला. मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. किर्लोस्कर नाटक कंपनी आणि या माध्यमातून या संगीत नाटकांना एक गती देण्याचं काम अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी केलं. काल परिवर्तनाला सामोरे जात ही परंपरा अखंडपणे चालू राहिली. आणि हीच परंपरा मराठीमधील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींनी अबाधित राखलेली आहे. आणि मग हा जो काही इतिहास आहे तो अगदी अलीकडं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो की त्यानंतर आपण पाहिले की अण्णासाहेब किर्लोस्करांच्याच या मांदियाळीमध्ये देवल गोविंद बल्हाळ देवल यांनी संगीत शारदा आणि त्यांचं गाजलेलं जे काही नाटक आहे संगीत संशय कल्लोळ ही नाटकं या नाटकांची होती. त्यानंतर
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं वीरतनय मूकनाय हे नाटक, खाडीलकर म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं किचकवध, भाऊबलकी, राम गणेश गडकरी यांचं प्रेम संन्यास, भावबंधन आणि अतिशय गाजलेलं असं एकच प्यार, विनायक दामोदर सावरकर यांचं संगीत संन्यास खडक, संगीत उत्तर क्रिया या त्या कलाकृती आहेत. किंवा त्यानंतरच्या काळामध्ये प्रख्यात्रे प्रल्हाद किशोरात्रे यांचं साष्टांग नमस्कार, मूळची मावशी ज्याचे प्रयोग आजही होत आहेत, वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, इथे उशाळला मृत्यू, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं सुंदर मी होणार, ती फुलराणी, त्याचे सुंदर मी होणार हे नाटक आपल्याला कळत या नाट्य विभागामध्ये आलेलं आहेच. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, दत्ता भगत यांचं वाटा पळवाटा, जहाज कुठलं आहे, प्रेमानंद गजवी यांचं किरवंत, छावणी ही कलाकृती, किंवा जयवंत दळवी यांचं महासागर, बॅरिस्टर, हिरावती कर्णिक यांचं गाशा, बाळपणी या कलाकृती, किंवा अगदी अलीकडच्या काळामधील मनस्विनी लता रवींद्र यांचा अमर फोटो स्टुडिओ यांचं अलविदा, या ज्या काही कलाकृती आहेत या कलाकृती या प्रायोगिक आणि व्यावसायिक जी काही नाटकं आहेत या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध झालेल्या अशा प्रकारच्या या कलाकृती आपल्याला दिसून येतात. नाट्यप्रयोग सांघिक कलाविष्कार, नाट्यप्रयोग आशयाच्या व प्रयोगाच्या दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेकांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. कलावंताचा अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला जाणवते, पण लेखक आणि पडद्यामागचे कलाकार या बाबी यांचेही योगदान लक्षणीय ठरते. मात्र त्याकडे आपलं बऱ्याच वेळा दुर्लक्ष असतं आणि म्हणून या सांघिक कला आविष्कारामध्ये या संपूर्ण संघाची जी काही कामगिरी असते तिचा देखील आपल्याला परिचय होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा जो काही संघ आहे या संघामध्ये दिग्दर्शक आणि या दिग्दर्शकाचं जे काही काम आहे पहा की नाट्य प्रयोगात दिग्दर्शकाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. नाटकाच्या तंत्राच्या बाजूने व कलात्मक बाजूने दोन्ही पातळीवर दिग्दर्शकाने केलेला एकात्मिक विचार महत्वाचा ठरतो. नृत्य, अभिनय, संगीत, चित्र इत्यादी बाजूने कलावंताची ही पुरेशी माहिती दिग्दर्शकास असणे आवश्यक असते. नाटकाच्या सादरीकरणाचा सर्वांगीण विचार केल्यानंतर संहितेवर तशा नोंदी करणे तंत्रज्ञ, कलावंत यांना तशी कल्पना देणे हे दिग्दर्शकाचे काम असते. दुसरा असतो नेपथ्यकार. आता नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य. तर नेपथ्य म्हणजे काय लक्षात येते? नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य.
हे नेपथ्य करणारा जो असतो त्याला नेपथ्यकार असं म्हणतात। मग नाटकातील स्थळ, काळ, कथानक या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मांडणी नेपथ्यकार करतात। दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी रचना ही नेपथ्यकार करतात। दृश्यांना योग्य असे पडदे, कथानकातील स्थळाकाळाला सुसंगत ठरतील अशा वस्तू, नटांचा कपडेपट, विंग्स, झालरी, प्रकाश योजना व पोषक संगीत इत्यादी सर्व घटकांचा समावेश नेपथ्यामध्ये असतो। प्रकाश योजना, रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधने वापरली जातात। स्पॉट्स असतील, फ्लड लाईट्स असतील, फुट लाईट्स असतील, या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करण्यासाठी जे विद्युत उपकरण वापरले जाते त्यास डिमर म्हणतात। डिमरच्या मदतीने रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो। प्रवेश बदलाची सूचना या प्रकाश योजनेतून मिळू शकते। त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे सांघिक आविष्कारामध्ये पार्श्वसंगीत। नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी वापरले जाते। लेपुरे, उदंड झाडी, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षणीय ठरलेलं आहे। त्यानंतर रंगभूषा। तर ही जी काही रंगभूषा आहे, खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटाचा चेहरा व्यवस्थित दिसतोच असे नाही, नटाच्या चेहऱ्यावरील अभिनय नीट दिसावा यासाठी नाटकात रंगभूषेला महत्त्व आहे। नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, तिचा स्वभाव, तिच्या लकबी, सवयी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा होय। नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणामध्ये रंगभूषेबरोबरच वेशभूषा व केशभूषा या घटकांना विशेष महत्त्व आहे। त्यानंतर आता पुढचा घटक आहे अभिनय। नाटककाराने नाटकात निर्माण केलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा नाट्य कलावंत आपल्या संवादातून, शब्दफेकीमधून, आवाजातील चढ उतारातून, हावभावातून म्हणजेच आपल्या अभिनयातून जिवंत करतात। एकंदरीत आपण आतापर्यंत या प्रकरणामध्ये पाहिलं की नाटक या साहित्य प्रकाराचे स्वरूप व त्याचा इतिहास याची व्याप्ती खूप मोठी आहे। या टप्प्यावर या साहित्य प्रकाराची तोंड ओळख व्हावी हाच प्रमुख हेतू आहे। नाटक जेव्हा आपण फक्त प्रेक्षक या नात्याने बघतो तेव्हा नाटकामागील यंत्रणेची जी काही जाणीव आहे ती जाणीव आपल्याला होतेच असे नाही। आपण फक्त नाट्य प्रयोगाचा आस्वाद घेतो। एक भूकसाव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण अधिक समजपूर्वक, विविधांगी दृष्टिकोनातून अधिक सजगपणे नाट्य प्रयोगाचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकू। या दृष्टिकोनातून इयत्ता 11वीच्या या वर्गामध्ये, इयत्तेमध्ये नाटक साहित्य प्रकार परिचय हा घटक जो होता तो अंतर्भूत केलेला होता, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे।